पिझ्झा, बर्गर, फ्राईज, मोमोज हा जमाना फास्ट फूडचा आहे. पण आता हे चविष्ट आणि आकर्षक फास्ट फूड आपल्या येणाऱ्या पिढीच्या मृत्यूचंही कारण ठरतंय. सतत मोमोज खाणं दिल्लीतल्या 10 वर्षाच्या मुलीचं लिव्हर म्हणजेच यकृत निकामी ठरवण्यास कारणीभूत ठरलंय. पण वेळेवर उपचार आणि डॉक्टरांचे प्रयत्न यामुळे ही मुलगी गंभीर आजारातून थोडक्यात बचावली आहे. जंक फूड खाताय? सावधान. मोमोज खाल्ल्यानं लहान मुलीचे लिव्हर फेल. गंभीर आजारातून बचावली 10 वर्षांची चिमुरडी. प्लाझ्मा फेरेसिस उपचारामुळे वाचला जीव. पिझ्झा, बर्गर, चायनीज, फ्रँकीज, शॉर्मा, मोमोज, बिस्किटे, कोल्ड्रिंक्स आणि यासारखे असंख्य जंक फूडचे प्रकार. सहज लवकर मिळणारं हे फास्ट फूड दिसायला आकर्षक आणि चवीला अतिशय चटकदार. एकदा खाल्ले की सारखे खावेसे वाटणारे. पण या अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थांमध्ये हानिकारक केमिकल्स आणि स्वीटनर्स असतात, ज्यामुळे शरीराचं खूप नुकसान होतं. शिवाय कॅन्सर सारख्या घातक आजारांचा धोकाही वाढतो. हे सांगणाऱ्या अनेक घटना सतत घडतायत. दिल्लीतील बुरारी परिसरात असंच घडलंय. बुरारीमध्ये राहणाऱ्या तान्या माथुर या 10 वर्षीय मुलीला सतत मोमोज आणि फास्ट फूड खाण्याची सवय होती. शाळेतून आल्यावर आजोबांकडून पैसे घेणं आणि मोमोज आणि चिप्स सारखे पदार्थ आणून खाणं हा तिचा नेहमीचा नित्यक्रम. पण काही दिवसांपूर्वी तिची प्रकृती अचानक बिघडली. तिला आठवण कमी होणे, चालता न येणे अशी लक्षणे दिसू लागली. तपासणीत तिचे लिव्हर फेल झाल्याचे समोर आले. शरीरातील विषारी घटकांमुळे मेंदूला सूज आली होती. तिला तातडीने आयसीयू मध्ये दाखल करून उपचार करण्यात आले. बाहेरच्या अन्नामध्ये हेपॅटायटिस ए, ई आणि टायफॉइड हे 3 जे व्हायरल आणि बॅक्टेरियल संसर्ग असतात हे मोठ्या प्रमाणावर आम्ही आमच्या हॉस्पिटल्समध्ये नियमितपणे बघत असतो. तर आणि आपल्याला असं वाटत असतं की कावीळ, टायफॉइड हे आपण खूप लाईटली आपण घेतो, पण याच्यामध्ये जवळपास 100 पैकी 1 म्हणजे 1% जे लहान मुलं आहेत त्यांचं लिव्हर फेल होऊ शकतं. मुलीचे आई वडील दोघेही नोकरी करतात. दिवसभर कामामुळे ते घरी नसताना ही मुलगी आजोबांकडून पैसे घेऊन बाहेरून मोमोज आणि इतर पदार्थ आणून आवडीने खायची. पण या दिव्यातून गेल्यावर या मुलीने मोमोजला कायमचं बाय बाय म्हटलंय. मी पण खाते पिझ्झा, मोमोज वगैरे, पण मला आई वडील खाऊन देत नाही, पण मला खूप आवडतात, पण मी खाते तरी पण. मला पिझ्झा, मोमोज जास्त आवडतं, पण मी जास्त खात नाही कारण ते अनहेल्दी असतं आणि जास्त खायला पण नाही पाहिजे, त्यांनी हेल्थची खराबी होती. फास्ट फूडमध्ये सगळंच आवडतं, बट मी महिन्यातून 1 किंवा 2 वेळेसच खाते, जास्त नाही खात. खाते, आवडतं, पण मम्मी पप्पा खाऊन देत नाही. मी खाते, पण मम्मी पप्पा मला बोलतात की त्याच्यात सगळं असं ते फॅक्टरीमध्ये सगळं असं किडे वगैरे असे घुमत राहतात, पण त्या लोकांना काही फरक पडत नाही, त्याच्यामुळे नाही खायला पाहिजे. डॉक्टरांच्या मते फास्ट फूडचं वाढतं सेवन, व्यायामाचा अभाव आणि वाढता स्क्रीन टाइम यामुळे लहान वयातच फॅटी लिव्हर सारख्या समस्या वाढतायत. सुरुवातीला डॉक्टरांनी तान्याला लिव्हर ट्रान्सप्लांटचा सल्ला दिला, मात्र प्लाझ्मा फेरेसिस या विशेष वैद्यकीय उपचारांमुळे तिचा जीव वाचला. प्लाझ्मा फेरेसिस मध्ये रक्तातील प्लाझ्मा पेशींपासून काढतात. रक्ताचे फिल्ट्रेशन करून हानिकारक अँटीबॉडीज हटवल्या जातात. रुग्णाच्या शरीरात डोनर प्लाझ्मा मिसळतात. प्लाझ्मा बदललेले शुद्ध रक्त पुन्हा रुग्णाच्या शरीरात सोडतात. फॅटी लिव्हर हे जे आहे आपल्याला असं वाटतं की हे फक्त अल्कोहोलमुळे होतं किंवा दारूमुळे, फक्त मद्यपानामुळे होतं, पण एक खूप मोठ्या प्रमाणावर तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून की मद्यपानामुळे ज्या प्रमाणात फॅटी लिव्हर होतं त्याच प्रमाणामध्ये आता जे अधिक फॅटी अन्न खाऊन किंवा अधिक स्निग्ध पदार्थ खाऊनही त्याच प्रमाणात होतं. त्याला नॉन अल्कोहोलिक स्टिएटो हिपॅटायटिस असं आम्ही म्हणतो. या विषारी फास्ट फूडमुळे लहान मुलांमध्ये फॅटी लिव्हरची समस्या वाढत आहे. दिल्लीतील जवळपास 35% मुलांमध्ये ही लक्षणं दिसतात. फास्ट फूड, स्क्रीन टाइम आणि व्यायामाचा अभाव ही याची मुख्य कारणं आहेत. पालकांनी मुलांच्या आहारावर लक्ष ठेवून घरगुती अन्न देण्यावर भर दिला पाहिजे. तर काही वर्षांपूर्वी हैदराबादमध्ये रस्त्यावरील विक्रेत्याकडून मोमोज खाल्ल्यानं एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यामुळं आता तरी आपण शहाणं व्हायला हवं. खरं तर ही घटना पालकांसाठी मोठा धडा आहे.
लहान वयातच गंभीर आजार टाळण्यासाठी मुलांच्या आहारावर आणि जीवनशैलीवर लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे. एक निष्काळजी सवयीमुळे किती मोठा धोका निर्माण होऊ शकतो याचं जिवंत उदाहरण आहे. फास्ट फूडची चव जरी आकर्षक असली तरी त्याचे परिणाम गंभीर ठरू शकतात. त्यामुळे पालकासोबतच मुलांनीही आपल्या आरोग्याची जबाबदारी ओळखून योग्य आहार निवडणं गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन अमोल बागुलेसह मी सचिन चिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर.